नमस्कार मित्रांनो, नाच मध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण दहावीचा सोप्या आणि समजणाऱ्या पद्धतीत मॅथ शिकणार आहे. त्यापूर्वी मी माझ्या क्लासची माहिती देऊ इच्छितो. मी लवकरच झूम ॲपवर 1ली ते 10वीसाठी क्लास सुरू करणार आहे आणि त्या क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंगच्या बोर्डसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन, चॅप्टरचं डिटेलिंग एक्सप्लेनेशन हे सर्व त्यामध्ये मिळणार आहे. तरी तुम्ही आपला प्रवेश आजच निश्चित करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. आता वेळ घालवता आपण सुरू करूया 10वीचा पहिला टॉपिक, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन म्हणजे ज्या इक्वेशनची पॉवर फक्त एक असते त्याला लिनियर इक्वेशन म्हणतात, आणि लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल म्हणजे ज्यामध्ये दोन व्हेरिएबलचा यूज केला जातो त्याला लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल म्हणतात. जसे की 4x + 5y = 6 हे एक आपले लिनियर इक्वेशन तयार होते. असेच आपण भरपूर सारे लिनियर इक्वेशन तयार करणार आहे. त्यानंतर आपण डिरेक्ट आपल्या प्रॅक्टिस सेटकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट दी ॲक्टिव्हिटी, आणि त्यातला पहिला इक्वेशन आहे 5x + 3y = 9 and 2x - 3y = 12. त्यासाठी हे सॉल्व करताना पहिल्यांदा आपण कोणत्या व्हेरिएबलची कोएफिशियंट सारखे आहेत ते बघूया. त्यामध्ये वायची कोएफिशियंट सेम आहे हे आपण तरी ठरवलं. त्यानंतर आपण त्या दोन इक्वेशनची बेरीज करायची का वजाबाकी करायची हे कसं ठरवायचं. जर दोन्ही व्हेरिएबलच्या कोएफिशियंटला साइन प्लस प्लस असेल तर मायनस साइन म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायची. जर दोन्ही कोएफिशियंटचे साइन ऑपोजिट असतं म्हणजे प्लस मायनस असले किंवा मायनस प्लस असले तर ॲडिशन करायचे, आणि दोन्ही कोएफिशियंटचे साइन जर मायनस असले तर मायनस करायचे. आता ह्या दोन्ही कोएफिशियंटचे साइन्स ऑपोजिट आहे म्हणजे आपण ॲडिशन करणार. ॲडिशन करत असताना हे प्लसला हे मायनस कॅन्सल होणार. त्यानंतर ह्या दोन्हीची ॲडिशन होणार म्हणजे 5 + 2 7 आणि x = 12 + 9 21. आता आपल्याला x फाय करायचं, त्यामुळे आपलं हा x इथेच ठेवूया = 21 आहे असं, आणि हे 7 इकडे मल्टिप्लायर आहे तिकडे गेल्यानंतर डिवाइड करूया असं होणार. त्यानंतर आपला x फाइंड होणार x = 7 3 21, म्हणजे x ची किंमत 3 आली. जी आपली x = 3 ही व्हॅल्यू आली ते आपण ह्या किंवा ह्या इक्वेशनमध्ये टाकून आपण व्हायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. म्हणजेच आपण पहिल्या इक्वेशनमध्ये x = 3 पुट करूया. पहिलं इक्वेशन आपलं काय आहे 5x + 3y = 9. त्यानंतर आपण x नंतर आपल्याला a फाइंड करायचं आहे, त्यामुळे आपण a इथेच ठेवूया. a फॉर i असं, आणि हे 2 इकडे मल्टिप्लाय आहे इकडे डिवाइड होणार, आणि मग a आपला फाइंड होणार a = 2 2 जा 4, म्हणजे आन्सर a ची व्हॅल्यू 2 येणार. त्यानंतर a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कशात ठेवू शकतो. आपण इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू ठेवूया. आपलं दुसरं इक्वेशन काय आहे a + 5b = 22. त्यामध्ये आपण a = 2 हे व्हॅल्यू पुट करूया. a च्या जागी 2 लिहूया प्लस 5b = 22. हे 5b इथेच ठेवणार, हे 22 पण आहे असं, हे 2 इकडे प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस होणार, जे 5b ची व्हॅल्यू आपल्याला 20 भेटला. म्हणजेच b ची व्हॅल्यू 20. ही 5 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होणार, p ची व्हॅल्यू आपल्याला 4 भेटणार. त्यामुळे आपल्या ह्या इक्वेशनमध्ये a आणि b ची व्हॅल्यू 2 आणि 4 आली. अशा प्रकारे आपण a आणि b ची व्हॅल्यू फाइंड केली. आता त्या क्वेश्चन 2 मधला दुसरा सब क्वेश्चन घेऊया. ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे आपण दुसरा, तिसरा आणि चौथा आपण इझिली फाइंड करू शकतो. आपण डायरेक्ट 5वा क्वेश्चन फाइंड करूया. सब क्वेश्चन सॉल्व्ह करूया व सगळ्यात पहिल्यांदा त्या दोन्ही क्वेश्चनला नंबर देऊया. ज्याला
1 नंबर देऊया, आता 2 नंबर देऊया. आता दुसरी स्टेप काय बघणार आपण, कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम. तर यामध्ये कुठलंच व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नसतात. आधी आपल्याला ते सेम करून घ्यावं लागतं. म्हणजेच आपल्याला क्वेश्चन 2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x चे कोएफिशियंट सेम होते. म्हणजेच आपण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय 5 न करू. तर x ला 5 मल्टिप्लाय केलं 5x हे प्लस साइन आहे असं. यार 5 न 5 ला मल्टिप्लाय केलं 25 आणि हे वर आहे असं इज इक्वल टू, या 4 ला सुद्धा 5 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 5 4 20. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आले. आता त्यानंतर पहिलं थर्ड इक्वेशन मध्ये x चे कोएफिशियंट सेम दिसतात आणि दोन्ही कोएफिशियंटचे साइन सेम आहेत म्हणजेच प्लस प्लस. त्यामुळे आपण इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 करूया. म्हणजे इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 करूया. आपलं तिसरं इक्वेशन काय होतं, 5x प्लस 25 आहे इज इक्वल टू 20. हे आपलं पहिले तिसरं इक्वेशन होतं. आणि पहिले इक्वेशन 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. हे आपलं तिसरं इक्वेशन होतं. आता या दोन्ही व्हेरिएबलची कोएफिशियंट सेम असल्यामुळे आपण ह्या दोन्हीची सबस्टिट्यूशन करणार. म्हणजे जे खाली आपण इक्वेशन दिलंय त्या सर्वांचे साइन चेंज होणार. म्हणजे इथं प्लस साइन आहे त्याचे मायनस होणार, इथं प्लस आहे त्याचे मायनस होणार, इथं मायनस आहे त्याचे प्लस होणार. इथं 5x ला 5x कॅन्सल होणार. तर 25 मायनस 2y करायचं. 25 मधनं 2 गेले 23 आणि y आहे असेल. आणि 20 प्लस 3 करायचं, मायनस साइनचा विचार करायचा नाही. 20 प्लस 3 करायचं म्हणजे 23. आपल्याला बाय फाइंड करायचं म्हटलं y आपण ह्या साईडला ठेवूया. हे 23 आले असं, हे 23 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आलं आमचं डिवाइड होणार. म्हणजेच y आपला 23 1 जा 23 म्हणजे y आपला 1 आहे. y इज इक्वल टू 1 हे आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. आपलं इक्वेशन 2 काय होतं, x प्लस y इज इक्वल टू 10/3 आणि दुसरं इक्वेशन काय आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. सर्वात पहिल्यांदा दोन्ही इक्वेशनला नंबर घेऊया. ह्याला 1 देऊया, ह्याला 2 देऊया. दुसऱ्या स्टेपला डिनॉमिनेटर रिमूव्ह करायला आपण पहिल्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करूया आणि दुसऱ्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजेच आपलं इक्वेशन नाही येणार, या 3 ला हे 3 कॅन्सल होणार, जिथं फक्त x राहणार प्लस इथं काहीच डिनॉमिनेटरला काय नाही, आपण 3 न मल्टिप्लाय केले आणि इथं 3y येणार आणि इज इक्वल टू ह्या 3 न तिथं आपण 3 न जर मल्टिप्लाय केलं तर 3 ला 3 कॅन्सल होणार आणि त्या 10 राहणार. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आलं. आणि आपण इक्वेशन 2 ला डिनॉमिनेटर रिमूव्ह करण्यासाठी 4 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथं काय होणार 4 × 2 8x प्लस 4 ला जर 1/4y ला जर 4 न मल्टिप्लाय केलं तर या 4 ला 4 कॅन्सल हवं, इथे फक्त y शेअर करणार आणि इक्वल टू 11/4 ला जर आपण 4 न मल्टिप्लाय केलं याला 4 ला 4 कॅन्सल होणार आणि हे 11 आहे असं राहणार. मी हे आपलं इक्वेशन पुढचं उत्तर आहे. आता त्यानंतर आपण बघूया कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम. यामध्ये पण आपल्याला कोणत्याच व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम दिसत नाही, त्यामुळे आपण सेम करून घेऊ. आता आपण इक्वेशन जे 3 आले त्यामध्ये जो x आहे त्याला जर आपण 8 न मल्टिप्लाय केलं तर x चे कोएफिशियंट सेम होते. किंवा आपण जर y ला 3 न मल्टिप्लाय, इक्वेशन 4 मध्ये y ला 3 न मल्टिप्लाय केलं तर ह्या कोणीचे कोएफिशियंट सेम होते. तर दोन्हीतील एक कोएफिशियंट आपण सेम करूया. आपण इक्वेशन 3 ला 8 न मल्टिप्लाय करूया. म्हणजेच इक्वेशन 3 कसं होईल 8x प्लस 8 3 चा 24y इज इक्वल टू 8 10 चा 80.
आता हे इक्वेशन आलं 5. आता आपण इक्वेशन 4 आणि 5चा विचार करूया. या दोन्हीमध्ये सेम आहे, एचचे कोएफिशियंट सेम आहे, त्यामुळे आपण इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 4 करू. का? कारण जो इथं आन्सर आहे त्याचे या इक्वेशन 5 मध्ये मोठा आहे आणि इक्वेशन 4 मध्ये छोटा आहे, त्यामुळे आपण इक्वेशन 5 मधून 4 मायनस करू. इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 4 ते आपण आहे तसं कॉपी करूया. 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. आणि चौथं इक्वेशन आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे जी त्यानंतर हा एक्सच्या कोएफिशियंटचे साइन सेम आहे, त्यामुळं सबस्ट्रॅक्शन होणार, म्हणजे इथं मायनस साइन होणार आणि जे खालचं इक्वेशन आहे त्या सगळ्यांचे साइन चेंज होणार. म्हणजे इथं प्लस आहे त्याचे मायनस होणार, इथं प्लस आहे त्याचे मायनस होणार, इथं प्लस आहे त्याचे मायनस होणार. आता आपण खालच्या साइनचा विचार केला तर 8x ला 8x कॅन्सल होणार, 24 मधून एक y मायनस झाला तर 23y होणार आणि इज इक्वल टू 80 मायनस 11 जर केलं तर आन्सर 69 येणार, बरोबर. त्यानंतर मी तुमचा अर्थ नाही त्यासाठी हे साईड होते y आपण इथेच ठेवूया. y इज इक्वल टू हे 69 आलं असं आणि हे 23 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. त्यानंतर y ची व्हॅल्यू आपल्याला 23 3 जा 69, y ची व्हॅल्यू आपल्याला 3 भेटणार. आता जे आपली y ची व्हॅल्यू 3 आली ते आपण इक्वेशन 3 मध्ये फुट करूया, म्हणजे x आहे असं प्लस